नाही, जल्लोष तर हा होणारच होता, कारण आमच्या गावाला एक इतिहास आहे की निवडणूक जाणून बुजून लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. चॅलेंज वगैरे असं तुम्ही जे म्हणताय असं काही नाही. त्याच्यामागची भावना एवढीच होती, खूप वर्षांपासूनची भावना आमच्या मनामध्ये जी तयार झाली होती ती कुठेतरी त्या रूपानं बाहेर पडली होती. हा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. अनगर नगरपंचायती बाहेर राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत निवडणुकीत विजय मिळवल्याप्रमाणे जोरदार जल्लोष केला. यामध्ये राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आघाडीवर होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याकडे पाहत अजित पवारांना थेट आव्हानच दिलं. अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरांचा नाही, असं त्यांनी म्हटलंय. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओची सध्या सोलापुरात चांगलीच चर्चा रंगली आहे. ती नेमकी का, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरलाय. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये सत्ता आहे. मात्र यंदा अजित पवार यांनी अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या सुनेसमोर आव्हान उभं केलं होतं. अनगर नगरपंचायतीमधील राजन पाटील यांच्या पॅनलच्या 17 जागांसमोर कोणीही उमेदवार उभा नसल्याने बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्याने राजन पाटील यांची काहीशी कोंडी झाली होती. मात्र मंगळवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती. हे तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. जो उमेदवाराचा फॉर्म आहे त्यामध्ये उमेदवाराची सही आणि सूचकची सही असणं आवश्यक आहे. तर त्यांच्या फॉर्मवर सूचकची स्वाक्षरी नव्हती. तो सूचकची स्वाक्षरी नसल्यामुळं हा मुद्दा जो आहे तो जे महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक याचे जे अधिनियम आहेत याच्यानुसार सूचकची सही असणं बंधनकारक आहे. त्यामुळं ही जी हरकत होती ती ही मेजर हरकत होती. त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही संक्षिप्त चौकशी केली आणि त्या संक्षिप्त चौकशीमध्ये सूचकची सही नसल्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो आम्ही अवैध ठरवला. यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायती बाहेरच एकच जल्लोष केला होता. यावर उत्तर देताना अमोल मिटकरींनी पलटवार केलाय. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की दुख इस बात का नहीं कि कुछ लोग कुत्ते निकले, दुख इस बात का है कि कुत्ते होकर भी वफादार नहीं निकले. #अनगरची मोकाट कुत्री. काल अमोल मिटकरी यांनी केलेल्या पोस्ट नंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केली आणि लिहिलं, राजन पाटील यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आलाय. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच, पण तुर्तास या अवलाद्यांच्या मस्तीत वागण्याने मालकाला भिकारी बनवेल, तुर्तास इतकेच. दरम्यान उज्ज्वला थिटे यांनी या सगळ्यावर काय म्हटलंय तेही ऐका. नमस्कार, मी उज्ज्वला थिटे. आपण पाहताय मी अनगर नगरपंचायत येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा संघर्ष करत होते. त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही. तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं. प्रत्येक याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता. तर ती सूचकाची सही राहिलीच कशी, असं कसं शक्यच नाही ना ते. ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते. मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते. आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन. दरम्यान आता या सगळ्यावर खुद्द बाळराजे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी नेमकं या सगळ्या प्रकरणावर काय म्हटलंय तेही ऐका. सर्वाधिक चर्चेत असणारी नगरपंचायत म्हणजे अनगर नगरपंचायत सध्या बिनविरोध झालेली आहे आणि प्राजक्ता पाटील ज्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवार होत्या त्या प्रथम नगराध्यक्ष झालेल्या आणि राज्यात पहिल्यांदा नगरपंचायत आहे भाजपची बिनविरोध झालेली. कशा पद्धतीने बघता? खरं तर प्रथमतः
मी या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब, आमचे सर्वांचे नेते आणि माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, या सगळ्यांचा अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, या सगळ्यांचा अगदी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली आणि देशातील पहिली आणि एकमेव नगरपंचायत ही बिनविरोध झाली. त्याबद्दल आमच्या सर्व गावकऱ्यांचं, सर्व मतदार बंधू भगिनींचं अगदी मनापासून त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो. आपण पाहतोय की काल अर्ज बाद झाल्यानंतर, उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर कुठेतरी आपण मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. ते जल्लोष करताना कुठेतरी आपण अजित पवारांना थेट चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळालं. कशा पद्धतीने बघतो? नाही, जल्लोष तर हा होणारच होता, कारण आमच्या गावाला एक इतिहास आहे. स्वातंत्र्य काळापासून आमच्या गावाची कधीच ग्रामपंचायतची निवडणूक त्या ठिकाणी लागली नव्हती. 2022ला ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं तेव्हापासून आमच्या गावकऱ्यांची इच्छा होती की ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस आपण जसं ग्रामपंचायत आपण बिनविरोध करत होतो तसं आपण नगरपंचायतसुद्धा त्या ठिकाणी बिनविरोध करायची. आणि आपण बघितलं असेल की 17 जागेला 17च फॉर्म त्या ठिकाणी आले. परंतु आमच्या विरोध पक्षातील काही कार्यकर्त्यांनी ही निवडणूक जाणून बुजून लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु देवालासुद्धा त्या ठिकाणी मान्य नव्हतं, म्हणून त्यांचा अर्ज त्या ठिकाणी बाद झाला. अजितदादांना चॅलेंज वगैरे असं तुम्ही जे म्हणताय, असं काही नाही आहे. त्याच्यामागची भावना एवढीच होती की गेल्या 5-6 वर्षांपासून तुमचे कार्यकर्ते आमच्या कुटुंबावर, आमच्या वडिलांवर, माझ्या भावावर, आमच्या गावावर ज्या खालची पातळीची जाऊन टीका करतायत, गेली 5 वर्ष झालं आम्ही ते सहन करतो आहे. राजकारणात टीका टिप्पणी होत असते, परंतु खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे या तालुक्यामध्ये कधीही आमच्या विरोधकांनी ते कधी केलं नाही. या तालुक्याची संस्कृतीसुद्धा तशी नाही आहे, परंतु गेली 5 वर्ष आम्ही ते सहन करत होतो. त्याच्याबरोबर आमची नगरपंचायत लावण्याचा प्रयत्न राज्याच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला, परंतु त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं नाही. म्हणून एक खूप वर्षांपासूनची भावना आमच्या मनामध्ये जी तयार झाली होती ती कुठंतरी त्या रूपानं बाहेर पडली होती. म्हणजे अजित पवारांबद्दल अजूनही तुम्हाला आदर आहे की बाबा अजूनही तुम्ही आदरातीर्थ जे अजित पवार आहे त्यांच्याकडे बघता, पवार फॅमिलीकडे बघता? नाही, बिलकुल ना. गेल्या 40 वर्षांपासून आदरणीय पवारसाहेबांसोबत माझ्या वडिलांनी काम केलं, आदरणीय अजितदादांसोबत माझ्या वडिलांनी काम केलं, मी सुद्धा त्यांच्यासोबत काय काम केलेलं आहे. निश्चित ते ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे, अनेक वर्ष त्यांनी या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु एवढ्या मोठ्या नेत्यानं खालच्या निवडणुकीला कितपत खाली जायचं ते सुद्धा नेते मंडळींनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे, त्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. कोणतरी एकजण उठतो आणि कानात सांगतो, त्याचं ऐकून जर आपण सगळेजण करायला लागला तर ह्याच्यापेक्षा मोठी दशा आपल्या पक्षाची त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघा, आमच्या मोहोळ नगर परिषदेची निवडणूक आहे. मागच्या 5 वर्षामध्ये मोहोळ नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, परंतु आज परिस्थिती काय आहे? आज त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावर एकही उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत नाही. एवढी वाईट परिस्थिती आज या पक्षाची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून मला दादांना, मी एवढा मोठा नाही दादांना सांगणे इतका, पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगू थोडंफार आपण त्याच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. कुठेतरी आपण पाहतोय की तुम्हाला तुमच्या विरोधात कुठेतरी बळ देण्यासाठी जिल्हाध्यक्षपद असेल किंवा विविध पद्धतीचे जे पदं असतील ते दिले जात आहेत. कशा पद्धतीने एकतर अनगर किंवा जे राजन पाटील आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी हे तुम्हाला काय वाटतं की ह्यातून कुठेतरी बदनामीचं मोठं जे षडयंत्र आहे ते रचलं जातं? नाही, आता ते का करतायत, कशासाठी करतायत हे आदरणीय दादांना त्या ठिकाणी माहीत आहे. जसं मी मगाशी म्हणलो की आम्ही प्रामाणिकपणानं त्यांच्यासोबत काम केलं आहे, काम करत होतो, परंतु आमच्यासुद्धा लक्षात यायला लागेल की बाबा आपण एवढं प्रामाणिकपणानं काम करतो आहे, निष्ठेनं आपण त्या ठिकाणी राहतो आहे, परंतु जे आम्हाला अपेक्षित आहे ते आदरणीय दादा त्या ठिकाणी करत नाहीत. तुम्ही जे म्हणतायत ती अगदी वस्तुस्थिती आहे, तीसुद्धा आम्हाला परिस्थिती ती जाणू लागली होती.
म्हणून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. परंतु आज दादा का तसं करतायत हे दादालाच माहिती आहे. मी त्याबद्दल काय सांगू इच्छित नाही. पुढे जर आपण पाहतोय की मुख्यमंत्री यांच्या उपस्थित तुमचा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना कुठेतरी हे गिफ्टच म्हणायचं का, प्रथम जे नगरपंचायत आहे ती बिनविरोध झालेली आहे, काय त्यांच्याशी संवाद झालेला आहे का या बाबतीत? बिलकुल. मी पक्षप्रवेश केल्यानंतर पहिलंच गिफ्ट आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही अनगरच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते दिलेलं आहे. लवकरच आम्ही आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष घेऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या भेटीला त्या ठिकाणी जाणार आहोत. आपण पाहतोय की कुठेतरी तुमचे मित्र आहेत रोहित पवार यांनी कुठेतरी राजन पाटील यांना उद्देशून आहे की जे आपली मुलं आहेत त्यांना समज द्यावं, कारण भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे ती त्यांच्यात दिसून येते, अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. कशा पद्धतीने? तर रोहित पवारांबरोबर मी अनेक वर्षे काम केलं. ते चांगले मित्र आहेत माझे, आमचे चांगले संबंध देखील आहेत. परंतु त्यांनी काय ट्विट केलं मी ते काय बघितलेलं नाही. परंतु दादाला मी एवढंच सांगू इच्छितो की दादा, आपण ज्यावेळेस राजकारणात नव्हतात, परंतु या महाराष्ट्रामध्ये राजकीय व्यासपीठचा पहिला कार्यक्रम कुणी घेतला असेल तर तो माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये ह्या बाळराजे पाटलांनी घेतलेला आहे. एवढंच बाद झालं त्यांच्यासाठी. आपण पाहतोय की हे होते बाळराजे पाटील, जे माजी आमदार आहेत, राजन पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी विविध प्रकारे ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचे सविस्तर असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर.